जेडे, काय ग? काय झाले? कुठे काय झालंय? अगं माझ्या फेऱ्या का मारतेस? तुला काही त्रास होतोय का? हाय का? आता मला कशाचा त्रास होतोय? मी आपलं असंच विचारलं तुला ग. मग काय मिळालं विचारून? हाय का आता? तुझी काळजी वाटली म्हणून विचारलं. काळजी करायची तेव्हा केली नाही आणि आता करून काय उपयोग आहे? जेडे, काही झालंय का? नाही मग तुला कोण काय बोललंय का? नाही बाई, नाही कोण काय बोललं. अगं मग अशी का वैतागले का तू वागत्यास? ए जिजे, तुझं तू काम कर की. तुला कशाला पाहिजे ग नसत्या चौकशा? आता नसते चौकशा वे, स्वतःच्या नातीची चौकशी म्हणजे नसते चौकशा वे ग. हे बघ जिजे, मला काय झालं नाही. मी एकदम ठीक आहे. झालं समाधान? असं नको ग बोलूस बाई माझी. जीवाला नुसती हुरहुर लागते बघ माझ्या. काय झालं असल तर घडाघडा बोलून हो की मोकळी. बोल. अगं काय झालं ते बोल म्हणते मी. अगं कुणाला काय झालंय? सगळं चांगलं आहे की. सगळे खुशीत आहेत. जेडे, आम्ही काय कुणी परकवत का ग तुला? कोण म्हणलं तुम्हाला परक? तुम्ही तर माझा इतका विचार करता, मग तुम्ही कसं परक असाल? हे बाई, सांगायचं असलं तर नीट सांग, नाही तर राहू दे. पुन्हा म्हणजे परीक्षा घेत बसू नको. मग आता सांगितलं ना काय नाही म्हणून. बरं, अजून काय विचारायचंय? काय नाही. काय आजन्नात काय खेळायला चाललंय का? बिठ्ठ्यानून देऊ का? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हा, ऐकू येत नाही. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हा बोल. अरे नुसतं हॅलो बोलून कुठं गायब झालास? मला वाटलं रेंज बिंज गेली का काय. अगं आमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम म्हणजे काय झालं नेमकं? काय झालं काय कळलं नाही, पण काहीतरी झालंय. तुला कोणी सांगितलं? कुणी कशाला सांगायला लागते? आमच्या घरात आल्यावरच कळतं. अरे पण झालंय काय? तेच तर कळणार ना. तुला कोण काय बोललं का? नाही नाही, कुणी काहीच बोलत ना. आजा, तू बरं आहेस ना? वय असं का म्हणतीस? मी बरं आहेस ना म्हणून? नाही म्हणजे कुणी काय सांगितलं नाही, कोण काय बोललं नाही, काय झालंय ते माहित नाही, तरी ती काहीतरी झालंय म्हणजे काय? अगं आमच्या घरात असंच असते. कुणी काही बोलत नसलं की समजून जायचं काहीतरी झाले. बर, पण जे काय झालंय ते नेमकं काय झालंय हे कधी कळणार? सगळी एकत्र आलो तोंड वाजायला लागली की आपोआप कळते. तुझं नाही ना काय? हे माझं काय असणार आहे? नाही, माझं नाही काय. अगं त्यांच्यात काहीतरी झालास. कळ सोड. आमचं घरचं बोलण्याच्या नादात तू फोन का केलायस ते विसरशील. विसरले नाही, पण अजून 2 मिनिटं तू तुझ्या घरचं सांगितलं असतंस ना तर विसरले असते. हा, टोमणं मारायचं बंद कर आणि फोन का केलायस ते सांग. पोट भरलं काय विचारायचं होतं. भरलं की. कसं झालं जेवण? लय भारी, मस्त. वय वय किती खोटं बोलशील. हा, आता खोटं काय त्यात? भाजी खारटझार झाली होती ना? नाही झाली होती, मी खाऊन बघितली की.
हा म्हणजे जरा मीठ जास्त झालं होतं. जरा. हा म्हणजे जरा जास्त. कसं आहे, कधी कधी स्वयंपाकाच्या चवीपेक्षा ते बनवणाऱ्याच्या भावना महत्वाच्या असतात. प्रेमानं जर स्वयंपाक बनवला असला ना तर ती चव कशी का असं ना ते जेवण चांगलंच लागते. होय काय? बर. हा, आणि कुणी काय का म्हणा ना, मला आवडलं, विषय संपला. बरं ऐक की, नवीन पोस्टमनचा नंबर आहे का? नवीन पोस्टमनचा नाही र. का? अगं, माझं आर्मीचं लेटर कधी येणार याची वाट बघत बसलोय. उगाच चुकामुक व्हायची ना, म्हणून म्हणलं फोन करून सांगितलं असतं यायच्या आधी फोन कर म्हणून. जुन्या पोस्टमन काकांचा आहे की, पण नवीन वाल्याचा नाही. बर शितले, कधी एकदा तो पोस्टमन येतोय आणि मला लेटर देते असं झालंय बघ. ते लेटर तुला पोस्टमन देणार नाही, मग ते लेटर तुला मी देणार. तू? होय, मीच देणार. जेडे, पाणी आण गे जरा. जिजे, मायडीचा फोन आला होता उंबरजवरनं. काय म्हणत होती? काय नाही, बोलत होती, गप्पा मारत होती. म्हणली जिजीला पाठवून दे. कशाला? काय नाही ग, दिवाळीला ये म्हणली. तू 4 दिवस राहावा अशी इच्छा असेल तिची. काय करायचं बाबा, सारखंच जावायच्या दारात जाणं बरं दिसते का? तुझं काय पण असतं जिजे. अगं तू गेल्यावर दाजी कधी असं म्हणताल का? अरे ते लाख म्हणत नसत्याल, पण आपणच जेवढेच तेवढं ठेवायचं असतं र. कसं आहे, सारखं जाण्यानं मयच राहत नाही. ती म्हणतात का नाही, रोजचं मड त्याला कोण रड, असंच जाऊन होतं मग. जेडे, अगं पाणी आण की.